लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त कराड येथे 22 ऑगस्टला एक कार्यक्रम होतो आहे आणि या संदर्भात काय कार्यक्रम आणि कुणाला पुरस्कार दिला जातो राज्यस्तरीय या संदर्भात माझ्यासोबत आहेत प्रकाश वाजेंडे साहेब. नमस्कार. नमस्कार. सोबत आहेत संजय येतालागे साहेब. या संस्थेशी निगडीत असलेले पदाधिकारी आहेत. वाजेंडे साहेब, काय कार्यक्रम, काय नियोजन? आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशानं आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात कराडला साजरा करतो. या संस्थेची स्थापना 2014 साली झाली आणि त्या माध्यमातून आपण एक दिवसभर अण्णाभाऊंच्या विचाराचा जागर, महात्म्यांच्या विचाराचा जागर करण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये कार्यक्रमाची रूपरेखा अशी असते की पहिले 2 तास MPSC UPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केले जातात. दुसरं सत्राचं समाज प्रबोधन मेळावा आणि सन्मान सोहळ्याचं असतं. तिसरं सत्र असतं शाहिरी जलशाचं. यामध्ये अनेक IAS IPS अधिकारी येऊन युवकांना मार्गदर्शन करतात पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये आपण महाराष्ट्रात की देश पातळीवर ज्यांनी काम केलं, समाजकार्य, प्रबोधनाचं केलं, सामाजिक कार्य केलं, अशांसाठी एकाला जीवनगौरव पुरस्कार देत असतो. आतापर्यंत आपण कॉम्रेड गोविंद पानसरे, भाई वैद्य, सिंधुताई सपकाळ, सत्यपाल महाराज, प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर आह साळुंके, त्याच्यानंतर बाबूराव गुरव, अंकल सोनवणे या मान्यवरांना आपण जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. या वर्षीचं कुणाला पुरस्कार आपण जाहीर केला आहे? या वर्षीचा पुरस्कार आम्ही रायमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला पण जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करतो आहे. कोण पाहुणे कोण आहेत आणि कसं नियोजन आहे कार्यक्रमाचं? आजचा 22 ऑगस्टला कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये समाज प्रबोधन मेळावा आणि सन्मान सोहळा यामध्ये आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती आंदोलनाचे नेते, त्यानंतर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. कराड उत्तरचे माजी आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र शकटे आणि प्राध्यापक शरद गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग काव्य मैफिल म्हणून आहे, कविता सादर करण्याचा. तर त्यामध्ये अनंत राऊत मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ते 1 तासभर काव्य मैफिलीत सहभागी होणार आहेत. संध्याकाळी चंदन कांबळे यांचा शाहिरी जालसा आहे. या कार्यक्रमाला कराडचीच लेख आणि मुरंबा मालिकेतील रमा म्हणजे शिवानी मुंढेकर आपले, त्यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे. मला सांगा की साहेब, संघटना कधीपासून सुरुवात केली आणि संघटनेचं कार्य काय झालं वर्षभर? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र याची स्थापना 2014ला आम्ही केली. तेव्हापासून आम्ही समितीचं वर्षभर आम्ही कार्यक्रम घेत असतो. मग ते गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत गणवेश असतील, वृक्षारोपणाचे कार्यक्रम आम्ही छोटे छोटे घेत असतो. प्रकाश भाऊ पारधी मुक्त्याचं आंदोलन आहे ते सुद्धा आम्ही सगळे समितीत आहे तो सगळ्या संघटनेचेच कार्यकर्ते आहे. पण अण्णाभाऊ साठे समिती ही सर्व संघटनेचे कार्यकर्ते मिळून झालेले आहे. आणि एक वैचारिक अण्णाभाऊंनी जसं बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं होतं अण्णाभाऊंनी, आणि त्या हेतूनं बाबासाहेबांची जयंती, अण्णाभाऊंची जयंती, फुल्यांची जयंती ही समिती आमची वर्षभर करत असते. आणि उपक्रम मोठमोठे आम्ही हे करतो, वक्ते आणतो. प्रत्येक जयंतीला चांगले वक्ते आणून लोकांना जास्तीत जास्त बौद्धिक विचारसुद्धा द्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो. शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी मग ते MPSC UPSCचे मार्गदर्शक असतील असे उपक्रम आमचे वर्षभर चालू असतात. आणि या समितीचे अध्यक्ष तोडकर अण्णासारखे म्हणजे इतर सगळेच जे अण्णाभाऊ प्रेमी आहेत
हां. ते सगळे आहेत. असं एक ठराविक धर्माची किंवा जातीची लोक ह्या समितीत नाही आहेत. सर्व जाती सर्व धर्म संभव अशी ही कमिटी आहे. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य, आणि ह्याच्यात बऱ्यापैकी विचारवंत सगळे आहेत. वैजन सर, आत्ताचे जे पुरस्कार मूर्ती आहेत आमटे, तुम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटला, त्यांचं काम तुम्ही पाहिलं असेल, काय तुम्हाला काय जाणवलं? अतिशय चांगलं काम आहे. आता बाबा आमटेंचं आम्हाला जे पुस्तक होतं शाळेला 8वी 9वीला, त्यातनं प्रभावित झालो होतो आम्ही. या कुटुंबाला भेट द्यायची. मी विकास आमटेंना भेटलेलो आहे. प्रकाश बाबा आमटेंची प्रत्यक्ष भेट नाही. आम्ही ज्यावेळी हेमल कशाला गेलो होतो, भाऊ बाहेर होते, तिथलं वातावरण माणसावरच नाही तर त्यांनी प्राण्यावर सुद्धा प्रेम केलेलं आहे. कुष्ठरोग्यांची सेवासुद्धा, आदिवासींच्यावर उपचार वगैरे, या अनुषंगानं त्यांचं जे काम आहे ते अफलातूनच आहे. आता ह्या कार्यक्रमावर आपण येऊया. कराडमध्ये आपला हा कार्यक्रम होतोय. लोकांना काय आवाहन कराल, किंवा लोक येण्यासाठी, या मोठा भव्यदिव्य कार्यक्रम होण्यासाठी कसं नियोजन करताय? आम्ही आत्ता प्रत्येकाला नियोजन समिती स्थापन केलेली आहे, स्वागत समिती स्थापन केली. या माध्यमातून आम्ही घर टू घर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. अनाऊन्सची गाडी असते आमची, जाहिरात हँडबिल असं तयार केलेले आहेत. अच्छा, हो. तडक साहेब, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कराड शहरामध्ये ही सांस्कृतिक शहर आहे, सामाजिक शहर आहे. जयंत्या पुण्यतिथ्या साजरी होतातच, दुमत नाही त्याबद्दल, पण एक वेगळी दिशा देण्याचं काम तुम्ही करताय या जयंतीच्या माध्यमातून, किंवा वैचारिक किंवा मार्गदर्शनपर. असे सगळ्या जयंत्या अशा होण्याची गरज असं आहे वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे तुमचा. आत्ता ज्या काही जयंत्या होत आहे ना, तुम्ही आम्ही बघतोयच, DJ लावायच्या आणि ते नाच आणि परत हे असा जो प्रकार आहे, त्याला आम्ही पहिल्यापासूनच त्याला विरोध असतो आमचा. आणि आता जी आमच्या जयंतीचा जे महाराष्ट्रानं अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती कराड महाराष्ट्रचे आहे, ते सोलापूरपासून जे लोक आहेत हे आमच्या जयंतीला येत असतात. सोलापूर असेल, नांदेड असेल, उस्मानाबाद, इकडून सुद्धा कार्यकर्ते आमची जयंती म्हटलं की, कारण इथं आमची जयंती महाराष्ट्रात कुठं अशी होत नाही की ते विचार देत असते. जे विद्यार्थ्यांसाठी काही पोषक असेल असं वातावरण तयार केलेलं असते की जे काही समाजाला आता पाहिजे आहे आणि समाजाला आता काही गरज आहे हे देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मग वैचारिकच असते आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत असते. दुसरी गोष्ट, आमचा हेतू आहे की समाजात जे काम करत असतो तळागाळात, त्यांना एक आम्ही 4-5 लोकांना सन्मानित करत असतो पुरस्कार देऊन. ते समाजातला खरोखर शून्यातून जो विश्व निर्माण केले स्वतःचं त्याचं, किंवा समाजासाठी त्याचं काहीतरी देणं असतंय, अशी लोक आम्ही शोधत असतो महाराष्ट्रभर. बरोबर. आणि त्यातून आम्ही 4 ते 5 लोकांना वर्षाला, जे एक जीवन गौरव तर असतोच मोठा, पण त्यांच्याबरोबर एक 5 लोकांना आम्ही पुरस्कार देत असतो. समाजगौरव. तरुण पिढीला काय आवाहन कराल तुम्ही? या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आवाहन करतो की जयंत्या साजरा करताना विचारांचा जागर झाला पाहिजे. डॉल्बीचा गजरपेक्षा विचारांचा जागर महत्त्वाचा आहे, आणि त्या दृष्टीनं वैचारिक प्रबोधन व्हावं यासाठी जयंती साजरी करावी. महामानवांचं विचार तळागाळात पोचावं, रुजावं, ही मनापासूनची इच्छा आहे, आणि त्या पद्धतीनं आपण काम करतो. खरं तर समाजाला ही गरज आहे. आता ही जी जयंतीची अण्णाभाऊ साठेंची साजरी होते, अत्यंत चांगल्या पद्धतीनं वैचारिक देवाणघेवाण आणि खऱ्या अर्थानं तरुण पिढीला दिशादर्शक असे काम हे सगळे समितीचे कार्यकर्ते करत आहेत. मी बोला. धन्यवाद.